ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, सायलीने आता ठरवलेलं आहे की मैनावती आणि सदाशिव यांना प्रश्न विचारायचे, आपल्या बालपणीची माहिती त्यांच्याकडून काढायचे, म्हणजे लक्षात येईल की नक्की आपल्या बालपणी काय झालेलं आहे आणि ते जे काय सांगतायत त्या गोष्टी जुळतायत का, ती प्रश्न विचारायला आलेले असते. आणि मैनावती आणि सदाशिव हॉलमध्ये चक्क घोरत पडलेले असतात. सदाशिव शांतपणे झोपलेला असतो, तर मैनावती पेपर वाजत असते आणि सगळ्या हॉलमध्ये त्यांनी नुसता करून ठेवलेला असतो, खाऊन ठेवलेली प्लेट, त्यावर बसणं, यामाशा आसपास पडलेले रुपयावरील उषा, हे सगळं पाहून सायलीला तर खूपच राग आलेला असतो. हे असे कसे राहतात असा प्रश्न तिला पडलेला असतो. प्रत्येक गोष्ट अस्ताव्यस्त पडलेली असते आणि मैनावती मात्र पेपर वाचत ती कौतुक सांगत बसलेली असते की एका ठिकाणी जबरदस्त ऑफर आलेली आहे, इथेच जवळ कुठेतरी आहे, एका साडीवर दुसरी साडी फ्री, एका चपलीवर दुसरी चप्पल फ्री आहे का नाही, जबरदस्त धमाका सायली, आपल्याला इथं जायला पाहिजे बघ, असं ती सायलीशी बोलत असते. सायली हे सगळं ऐकून खरं तर आता चिंता दूर झालेली आहे. तिला कळले की यांच्याशी बोलण्यात काहीच अर्थ राहिलेला नाही. यांच्याकडे नेहमी एकच विषय आहे, खाणं पिणं, पैसे, या व्यतिरिक्त ते कसलाच विचार करत नाहीत. मैनावतीला म्हणते, सायली पल काय म्हणत होतीस तू तेव्हा? सायली म्हणते, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत म्हणते. हा मग बोल की त्यात काय विचारायची गरज आहे? सायली विचारू लागते की लहानपणी मी कशी होते ना, ते मला सांगा. सायली जेव्हा हे सगळं विचारत असते तेव्हा प्रिया देखील तेथे आलेली आहे. प्रियाला समज की सायली अगदी खोदून खोदून प्रश्न विचारते आणि प्रियाला खूपच वाईट वाटू लागतं, कारण आता DNA रिपोर्ट आलाय तरी देखील यांना अजूनही प्रश्न विचारायचेच आहेत. असं हे का करायला लागलेत असा प्रश्न तिला पडलेला आहे. कारण जर का असे प्रश्न विचारले तर सायलीला समजणार की बालपणी ती वेगळीच वागत होती आणि आता ती वेगळीच वागत आहे. आणि त्याप्रमाणे मैनावती सांगत देखील आहे. मैनावती सायलीला सांगते की तू बालपणी खूपच वेगळी आणि विचित्र होती, चोया करायची, भांडण करायची, मारामाया करायची, कुणाचा शर्टवर कुणाचा शर्ट फाड, झाडावर चढ, झाडावरून पड, अगं काय केलं नाहीस ते सांग, लय काय काय करायचीस तू, आमच्या तर डोक्याला नुसता ताप देऊन ठेवला होतास. आम्हाला तर असं वाटायचं तुझं मोठेपणी कसं होईल काय माहिती, पण तू बघ किती बदललीस. सायली म्हणते, पण मी आश्रमामध्ये होते तेव्हा असं वागतच नव्हते, उलट मधुभाऊ माझ्या वागण्याचं खूप कौतुक करायचे, मी कोणाच्या वस्तूला देखील हात लावायचे नाही. तेव्हा ती म्हणते, हो आग कसा हळूहळू माणसामध्ये बदल होत असतो आणि आता तर बघ तू कसं वेगळंच वागतीस, आम्हाला तर कळतच नाही. लहानपणीची तू आणि मोठ्यापणीची तू, अगदी असा जमीन आसमानाचा फरक झालाय तुझ्यात. पण असं होऊ शकतं, त्यात काय नाही. आता बघ बालपणी तू वेगळं वागत होती म्हणून काय झालं, आता तू वेगळी वागत असली तरी देखील ती तूच आहेस, असं ती सांगण्याचा प्रयत्न करते. सायलीला मात्र ती गोष्ट पटत नाही आणि सायलीला ती बोलत बोलत म्हणते की लहानपणी तू इतका ताप द्यायची हे आम्ही तर तुला विकायचं. तेवढ्यात सदाशिव एकदम थाडकन उठून बसतो, कारण त्याला कळतं की मैनावती जरा जास्तच बोलू लागलेला आहे, ठसका लागलाय असं म्हणून तो पाणी मागतो. मैनावती त्याला पाणी देते आणि आता सायलीला एक गोष्ट चांगली समजलेली आहे, आपण आईवडिलांना त्रास देत होतो म्हणून त्यांनी आपल्याशी काहीतरी महत्वाची गोष्ट केलेली आहे, पण ती गोष्ट तिने सांगितलेली नसते. खरं तर ती गोष्ट म्हणजे त्यांनी चक्क या लहानग्या प्रियाला विकून टाकलेलं असतं आणि ती गोष्ट आता त्यांना सायलीला सांगायची नसते. पण सायलीनं समजलेलं आहे की आपण काहीतरी त्रास देत होतो म्हणून हे आपल्याशी काहीतरी वेगळं आणि विचित्र वागलेले आहेत. इकडे प्रियाला मात्र आता काय करावं तेच कळत नाहीये. तिला समजलंय की या दोघांना एखादी चिठ्ठी देणं गरजेचं आहे. चिठ्ठीतलं वाचून का होई ना ते व्यवस्थित वागायचा प्रयत्न करतील असं तिला वाटत आहे. इकडे साक्षीने तिचं रूप बदललेलं आहे
आणि तिच्या एका मित्राला तिने बोलावलेला आहे. तिचा मित्र एका डेटिंग ॲपवरून येत आहे. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते आणि साक्षी दरवाजा उघडते. दरवाजा उघडल्याबरोबर बाहेर एक नवीन तरुण आणि हंडसम असा तरुण तेथे आलेला असतो. साक्षी त्याला वेलकम करते आणि तो आतमध्ये येतो. आल्याबरोबर तो साक्षीच्या सौंदर्याचं वर्णन करू लागतो. म्हणतो, खरंच मी तुम्हाला ॲपमध्ये पाहिलं होतं, म्हणजेच मीडियावर पाहिलं होतं. त्याप्रमाणेच तुम्ही खूप सुंदर आहात. तर साक्षी म्हणते, मी तुम्हाला पाहिलं होतं ना, त्यापेक्षा देखील तुम्ही खूपच डॅशिंग आणि हंडसम आहात. हे ऐकल्यावर तो म्हणतो, अच्छा, म्हणजे समोरासमोर मी आलो तरी तुमचा विचार बदललेला नाहीये. साक्षी म्हणते, अजिबात नाही, उलट माझा विचार अजूनच बळकट झालाय की तुमच्याशी गप्पा मारणं हे खूपच चांगलं होतं. तो म्हणतो, मग अजून गप्पा मारायचेत का नाही? ते म्हणते, हो, पण आज बरंच काय प्लॅन आहे ते अगोदर करूया. तिकडे मैनावती आणि शिव आता त्यांच्या रूममध्ये म्हणजे बेडरूममध्ये आलेले असतात आणि सदाशिव मैनावतीला सांगत असतो की सायलीशी बोलताना जरा जपून बोलत जा. मगाशी काय बोलत होती ते तुला तर कळत होतं का? तेव्हा ती म्हणते, नाही अहो, ती प्रश्न विचारत होती ना, म्हणून आपलं प्रश्नाचे उत्तर देत होते. आणि तेवढ्यात त्यांना दिसतं की तिथं एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. सदाशिव ती चिठ्ठी उचलतो आणि वाचू लागतो. त्यामध्ये लिहिलं असतं की मी सायली बोलते आहे. मी तुम्हाला डायरेक्ट या गोष्टी सांगू शकत नाही, म्हणून मी तुम्हाला चिठ्ठीवर या गोष्टी लिहून देते. या घरामध्ये राहायचं असेल तर मी सांगते त्याप्रमाणे जर तुम्ही वागलात ना तर तुम्हाला या घरातून कोणी देखील काढणार नाही. असं म्हणल्यावर सदाशिव आणि मैनावती अगदी आनंदाने उड्याच मारू लागतात. हा बघ, आपल्या सायलीला आपली किती ती काळजी आहे. आपण जर का आता याप्रमाणे वागलो ना तर आपल्याला कोणच घरातून हाकलणार नाही. आणि मग तो चिठ्ठी वाचू लागतो आणि त्यामध्ये दिलेलं असतं, मी सांगते अगदी तसं करायचं. हे बघा, झाडांची काळजी घ्यायची तुम्हाला माहिती आहे का? या घरातल्या सर्व लोकांना झाडाची काळजी घेतलेली खूप आवडते. तुम्ही जर का बगीचा व्यवस्थित केला ना तर ही लोक तुम्हाला कधी सुद्धा घराच्या बाहेर हाकलणार नाहीत. हे ऐकल्यावर सदाशिव आणि मैनावती ठरवतात की आता आपल्याला झाडांची काळजी घेणे गरजेचे. आपण बागेत जाऊन जर का काम केलं तर आपले इम्प्रेशन सगळ्यावर अगदी चांगलं होणार आहे. असं विचार करून ते दोघेही म्हणतात की चला आत्ताच्या आत्ता आपण बागेत जाऊया. आपल्या पोरीने आपल्यासाठी चिठ्ठी लिहून ठेवली आहे, म्हणजे नक्कीच यामध्ये काहीतरी चांगला असणार आहे. आपलाच विचार तिने केलेला असणार आहे. असा विचार करून ते दोघे आता झाडांची काळजी घेण्यासाठी बागेकडे चाललेले आहेत. इकडे सायली पूर्णाजीकडे आलेली आहे आणि तिच्या दुपारच्या गोळ्या ती तिला देत आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते, इतके दिवस झालं पण तू अजिबात विसरली नाही ना माझी गोळी आहे ती. मला वाटत होतं की ती विसरून गेली असेल. सायली म्हणते, नाही, असं कसं विसरेल मी? पूर्णाजी म्हणतात, खरंच सायली, तू खूपच गुणी आहेस अगं. सायली त्यांना गोळ्या देऊन आता चाललेले असते, पण सायली जागेवरच अडखळते, थांबते. तेव्हा पूर्णाजीला समजतं की नक्कीच सायलीला काहीतरी बोलायचं असणार आहे. सायली काहीतरी विचारात आहे. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली असते. म्हणून त्या सायलीला म्हणतात, सायली, मनातला गुंता कमी करायचा असेल ना तर तो कोणाशतरी व्यवस्थितपणे बोलावं. बोलल्यानंतर मनातला गुंता अगदी व्यवस्थितपणे दूर होतो. तेव्हा सायली पूर्णाजीच्या जवळ खाली बसते आणि तिला म्हणते, खरंच माझ्या मनामध्ये इतका गुंता झालाय ना की मला काय करावं ते कळत नाहीये. तेव्हा त्या म्हणतात, असं असेल तर स्पष्टपणे बोलल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होतात. तेव्हा सायली म्हणते, तेच कळत नाहीये की कसं बोलावं. काही गोष्टी अशा असतात की त्या आपण स्पष्टपणे मांडू शकत नाहीत, कोणाला बोलू देखील शकत नाही आणि त्यामुळे गुंता अजूनच वाढत जातो. तर इकडे साक्षीने आता डिनर देखील मागवलेला आहे आणि ती सांगते, आता छानपैकी जेवण करूया आणि जेवण केल्यानंतर आपण दोघेही गप्पा मारत बसूया. तो म्हणतो, अच्छा, म्हणजे आता जेवण आणि जेवणानंतर फक्त गप्पाच आहेत? तर ते म्हणते, हो, म्हणजे गप्पा पण आहेत. तो विचारतो आणि ते म्हणते,
मग त्यानंतर भरपूर गप्पा आहेत आणि दोघी हसू लागतात. तो म्हणतो, खरंच तुमच्याशी चॅटिंग केल्यानंतर जेवढा आनंद होत होता त्यापेक्षाही खूप जास्त आनंद तुमच्याशी इथं आल्यावर बोलताना मला होत आहे. तुम्ही खूप छान बोलताय असं मला जाणवतं. तेव्हा ती म्हणते, अच्छा, म्हणजे मी फक्त बोलते एवढंच जाणवतं. तो म्हणतो, असं नाहीये, तुम्ही दिसता त्याबद्दल तर बोलून झालेलंच आहे. दिसताय तर तुम्ही खूपच छानपणे. गोष्ट माझ्या लक्षात येत नाही चे सगळे अकाउंट हे आत्ता काढलेले आहेत. इतके नवीन तुमचे अकाउंट कस काय आहेत असा प्रश्न त्याला पडलेला आहे. आणि या प्रश्नामुळे साक्षीची चांगलीच फिरकी घेतलेली आहे. कारण सगळे अकाउंट हे नवीन आहेत हे त्याच्या लक्षात आलेलं आहे. तर इकडे पूर्णाजी सायलीला सांगते, तुझ्या मनामध्ये जो काय गुंत असेल ना तो स्पष्टपणे सांग. बोलल्यानंतर गोष्टी क्लिअर होतात. तेव्हा सायली म्हणते की मला कळत नाहीये त्या गोष्टी कशा बोलाव्यात, पण मला असं वाटते की मी कोणाचं ऐकावं, माझ्या मनाचं ऐकावं का समोर जे घडतंय ते पाहावं. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अगदी तू तुझ्या मनाचंच ऐक, कारण आम्ही मधुभाऊंच्या अगदी विरोधात गेलो होतो. पण तू कसं स्पष्टपणे सांगितलंस की मधुभाऊ चुकीचे नाहीयेत, कारण तुझं मन तुला म्हणत होतं की ते चुकीचे नाहीयेत. अगदी कोणाच्याही बाबतीत तू अगदी व्यवस्थितपणे विचार करू शकते. तुझं मन खूप पवित्र आणि शुद्ध हे सायली. त्यामुळे तू ना फक्त तुझ्या मनाच ऐक, तुझं मन तुला कधीही खोट बोलणार नाही. अगदी प्रियाच्या देखील बाबत बघ ना, आम्हाला असं वाटायचं की प्रिया खूप चांगली आहे. या बोलण्या वागण्यामुळे आमच्या डोळ्यावर तर अगदी झापड लावल्यासारखं झालं होतं. पण तू आम्हाला नेहमी स्पष्टपणे विरोध करायचीस, म्हणून मी तुला सांगते की तुला ऐकायचं असेल तर तू फक्त तुझ्या मनाचा ऐक. इकडे सचिन म्हणजेच अस्मिताच्या नव्याने मोबाईल काढून तिचे अकाउंट चेक करायला सुरुवात केलेली असते आणि त्यामुळे साक्षी पुरती घाबरलेले असते, कारण त्याला समजलेलं आहे की सगळे अकाउंट नवीन आहेत. तेव्हा ती कसतरी तोते लपवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, हो म्हणजे अगोदर मीडियावर होते, पण काय झालं ना, कालांतराने मला मीडिया वापरायला नको वाटायला लागला, म्हणून मी माझे सगळे ॲप डिलीट करून टाकले. आणि त्यानंतर काही दिवसानंतर मी पुन्हा नवीन माझे अकाउंट काढलेले आहेत. हे ऐकल्यानंतर तो म्हणतो, अच्छा असं असेल तर गोष्ट ठीक आहे, पण अस्मिताचा नवरा म्हणजेच सचिन याला साक्षीवर चांगलाच संशय आलेला आहे. ही आपल्याशी डबल गेम करते आहे, ही आपल्याशी काहीतरी खोट बोलते आहे. ही गोष्ट त्याच्या स्पष्टपणे लक्षात आलेलं आहे. इकडे अन्नपूर्णाने सायलीला दिलेल्या सल्ल्यामुळे सायली खुश झालेली आहे, कारण सायलीचं मन तिला स्पष्टपणे सांगते की हे तिचे आईवडील नाहीयेत. पण आपण हे कसं मान्य करावं ते तिला कळत नाही. आणि त्यामुळे तिने ठरवलंय की आपण ऐकायचं तर फक्त आपल्या मनाचंच ऐकायचं आणि आपल्याला जे योग्य वाटते त्या पद्धतीनेच आपण वागायचं आहे. कारण मैनावती आणि सदाशिव हे आपल्याशी खोट वागत आहेत, तर त्यांच्याशी त्याचप्रमाणे वागणं गरजेचं आहे. अन्नपूर्णाने दिलेल्या या सल्ल्यामुळे ती अगदी खुश झालेले आहे आणि म्हणते आहे की खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. मला एवढी दुविधा होती, पण तुम्ही क्षणात ती दुविधा नष्ट करून टाकली. तर इकडे मैनावती आणि सदाशिव चिठ्ठीमध्ये वाचल्याप्रमाणे बाग काम करायला आलेले आहेत आणि हे प्रियाने देखील पाहिलेलं आहे. प्रिया खुश झालेली आहे, कारण आपण चिठ्ठीमध्ये लिहिलं त्याप्रमाणे यांनी वागायला सुरुवात देखील केलेली आहे. आणि आता हे सर्वांना समजलं पाहिजे की हे दोघे अगदी सायली सारखेच आहेत, म्हणजे सायलीचेच गुण यांच्यामध्ये आलेले आहेत असं सर्वांना कळावं म्हणून प्रिया आरडाओरडा करून सर्वांना बोलवत आहे. इकडे आरडाओरडाचा आवाज ऐकल्यानंतर सायली आजीपासून उठते आणि प्रियाचा आवाज येते. तिकडे ती चाललेली असते, पण पुन्हा एकदा पूर्णाजीकडे माघारी येते आणि पूर्णाजीला मिठी मारते आणि म्हणते, खरंच तुम्ही दिलेल्या सल्ल्यामुळे आता मला इतकं बरं वाटायला लागलेलं आहे ना, नाहीतर मला इतकं टेन्शन आलं होतं, कळत देखील नव्हतं की काय करावं ते. पण तुमच्या एका सल्ल्याने माझे डोळे अगदी खाडकन उघडण्यासारखं झालेलं आहे.
पूर्ण तिला जवळ घेतात आणि म्हणतात, सायली, अग तू खूप गुण आहेस, तू ना फक्त तुझ्या मनाचा ऐक तर इकडे प्रियाने आरडाओरडा करून घरातल्या सगळ्यांना जमा केलेला आहे आणि ते सर्वांना सांगते, हे बघा, हे दोघेही बागकाम करायला लागले आहेत. आपल्या सायलीला देखील बागकाम आवडत ना, यांना देखील बागकाम आवडते, म्हणजे हे किती सेम टू सेम आहेत. जशी आई तशी मुलगी असंच मला वाटू लागलेलं आहे. खरंच नवलच वाटत मला की यांना बागकाम आवडतं. तेव्हा मैनावती म्हणते, आवडतं म्हणजे अग आम्हाला तर लय म्हणजे लय बागकाम आवडतं. तुला काय माहिती आहे? तेव्हा प्रिया म्हणते, बघा म्हणजे किती सेम टू सेम आहेत. हे कल्पना म्हणते, हो ते दिसतंय आम्हाला, तू सांगण्याची काही गरज नाहीये. तर तिकडून पाठीमागून तेवढ्यात सायली आलेले असते आणि सायली पाहते की खरोखरच मैनावती आणि सदाशिव हे बागकाम करत आहेत. सायली त्यांचं बागकाम कसं करतायत ते पाहत असते आणि त्यांना ती काही प्रश्न देखील विचारते. ते म्हणते, या अगोदर तुम्ही बागकाम केलेलं आहे का? तर सदाशिव सांगू लागतो, म्हणजे केलं म्हणजे अग लय बागकाम, अग मी तर ना जागा नव्हती तर घराच्या जवळ ते टमराळ असताना त्या टमराळ्यामध्ये निवडुंगाचं झाड लावलेलं होतं. आणि मैनावती म्हणते, आणि मी ना तेही आपली हा तुळस, अग तुळस लावलेली होती आणि तुळस अशी आली आणि काय झालं काय माहिती, परत तुळस जळूनच गेली. सायलीला त्यांच्या बोलण्यातून समजत असतं की यांना बाग कामातलं सुद्धा नीट येत नाहीये, पण ते मोठा असल्याचा आवाज आहेत. आणि सदा दादाशिव सांगत असतो, हे बघ आता ना आम्ही ठरवलंय की बागकाम करायचं. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, असं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. तेवढ्यात मैनावतीला छान फुलं आलेली दिसतात आणि ती म्हणते, मला तर फुलं इतकी आवडतात ना. असं म्हणून ती फुलाच्या झाडाजवळ जाते आणि तटकन फुलं तोडू लागते. आणि ती इतक्या विचित्रपणे फुलं तोडते की फुलांच्या जवळ असलेल्या छोट्या कळ्या पानं ते देखील तिने तोडून टाकलेले असतात. सायलीचं डोकंच फिरतं. सायली म्हणते, तुम्हाला कळते का काय करता येते? ती म्हणते, काय करताय म्हणजे? अगं फुल तोडलं, तुला आवडतं ना? आणि ती लगेच त्याचा वास घेते आणि म्हणते, बघ अगं किती छान वास येतोय ह्याच्याचा. सायली म्हणते, अशा पद्धतीने फुल तोडतात का? ती म्हणते, मग कशा पद्धतीने फुल तोडतात? तर सदाशिव म्हणतो, सायले त्याच काय बी असते फुलच आहेत ना, मग फुल कशी तोडायची? आणि ही तर आहे ना इतकी फुल तोडायची. आपल्या घराच्या पाठीमागे ते दुसरं झाड होतं ना, त्याला अशी लाल लाल फुलं आलेली असायची. ही सकाळी जायची, तटा सगळी फुलं तोडायची आणि दुसऱ्या दिवशी अग त्याला अजून फुलं आलेली असायची. असं नुसतं काना भरूनच जायचं. तेव्हा सायलीला समजत की यांना झाडांच्या भावना वगैरे काही कळत नाही, फक्त फुलं तोडण्यासाठी हे झाड वाढवत असतील हे तिच्या डोक्यात आलेलं असतं. तेव्हा ती मैनावतीला सांगते, तुम्ही जाबर आतमध्ये हे राहू द्यात, सगळं काय करायचं ते मी बघते काय करायचंय. ते सदाशिव आणि मैनावती हातातलं काम टाकून देतात आणि ते त्यांच्या रूमकडे जातात. प्रियाला आता अगदी मेल्याहून मेल्यासारखं होतं, कारण ह्यांना आणलं होतं कशासाठी? यांना बागकाम आवडतं हे सगळ्यांना दिसावं म्हणून, पण यांच्या विचित्र वागण्यातून स्पष्टपणे समजलेलं आहे की यांना बागेतलं काहीच काम जमत नाही. उलट झाडांविषयी त्यांच्या मनामध्ये कसलंच प्रेम नाही हे देखील आता स्पष्ट झालेलं असतं. आणि प्रिया सपशेल तोंडावर पडलेली असते, तर सायली त्या झाडांकडे बघून तिला खूप वाईट वाटत असतं, कारण अतिशय विचित्र पद्धतीने मैनावतीने ती फुलं तोडलेले असतात. आणि आता सायलीने मनाशी ठरवलेलं असतं, पूर्णजी म्हणल्याप्रमाणे आपण ऐकायचं तर फक्त आपल्या मनाचंच ऐकायचं. हे काय वागतायत, कसं वागतायत यावर त्यांना सतत प्रश्न विचारायचे, म्हणजे यांच्या वागण्यातून आपल्याला कळेल की आपल्या बालपणी आपण कसे होतो, आणि हे देखील कळेल की नक्की हे आपले आईवडील आहेत का नाहीत. आता तिने मनाशी ठाम निषेध केलेला आहे की त्यांना सतत प्रश्न विचारत राहायचे. आणि त्याच्यानंतर तिच्या लक्षात येतं की अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात. तेव्हा अर्जुन चैतन्याला सांगतो की जर का एखाद्या केसमध्ये कोण खरं खोट बोलतोय हे आपल्याला पाहायचं असेल
तर त्यातल्या केस मधल्या प्रत्येक व्यक्तीला सेपरेट बोलवायचं आणि तोच प्रश्न विचारायचा आणि दोघांचेही येणार उत्तर जाणून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला लगेच कळतं की कोण खरं बोलतोय आणि कोण खोट बोलतोय. झालं. आता सायलीने ठरवलेलं आहे मैनावती आणि सदाशिव यांना सेपरेट प्रश्न विचारायचे. ती आता तिच्या वडिलांना म्हणजेच सदाशिवला विचारते की माझा लहानपणीचा फ्रॉक तुम्ही शिवला होता ना? तो म्हणतो हो. मग आग माझ्या हाताने मी शिवला होता. तर लगेच ती त्यानंतर आईला देखील सेपरेटपणे प्रश्न विचारते की हा फ्रॉक तू शिवला होता? तर ती देखील म्हणते की हो, मीच शिवलेला होता. आणि सायलीला कळत की हे दोघं धादांतपणे खोट बोलतायत. त्यानंतर सायली त्यांना प्रश्न विचारते, त्यावर्षी हरवलेली होते. सदाशिव म्हणतो तू 5 वर्षाची असताना हरवली होती. तर मैनावती म्हणते तू 7 वर्षाची असताना हरवलेली होती. आणि आता या गोष्टीमुळे तिला समजले की यांना आपल्या बालपणाविषयी काहीच माहिती नाही. आणि ती दोघांनाही म्हणते तुम्हाला माझ्याविषयी, माझ्या बालपणाविषयी काहीच माहिती नाही, कारण मी जेव्हा तुम्हाला सेपरेट प्रश्न विचारलं तेव्हा तुम्ही अगदी खोट उत्तर दिलेले आहेत. आणि यावरून तिला समजले की हे आपले आईवडील असणं शक्यच नाहीये. आता अजून ते काय तर्क लावेल आणि कोणते पुरावे जमा करेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.